काजूच्या बोंडाचं हे सरबत इतकं रिफ्रेश करणारं आहे ना, त्यासाठी काजूची बोंडं घ्यायची, त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग एका भांड्यामध्ये ही सगळी बोंडं घालायची. काजूची बोंडं बुडतील एवढंच ह्यात पाणी घालायचं आणि ही चांगली शिजवून घ्यायची. 10 ते 15 मिनटं शिजवली की बास होतात. ह्यातला फक्त रस घ्यायचा आपल्याला, सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला ही शिजवायची आहेत. शिजवल्यामुळे ह्याचा थोडासा तुरटपणा निघून जातो आणि घसासुद्धा खवखवत नाही. त्याच्यामुळे हा जो रस आहे तो बनवायला बोंडं शिजवून घ्यायची. बोंडं शिजवली की ती पाण्यातून काढून घ्यायची आणि ह्यातून जो तयार होणारा रस आहे ना, तो आपण स्टोअर करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर बोंडं वेगळी करून घेतली की मी जाळीवर काढलेत आणि त्याचा जो रस आहे तो काढून घेते असं स्मॅश करून. फक्त आपल्याला रस घ्यायचा आहे, बोंडं फेकून द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालायचं आणि चांगलं विरघळवून घ्यायचं. आता बोंडूच्या सरबतासाठीचा जो रस आहे तो तयार झालेला आहे. एका ग्लासामध्ये हा रस घालायचा आणि त्याच्यात थंडगार असं पाणी घालायचं. तयार झाला आपला इथे काजूच्या बोंडांचा थंडगार असा सरबत. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.